जय महाराष्ट्र पब्लिक. चला आज आपण जात आहोत शिर्डीला. तर आपल्या शिर्डीची जर्नी इथून सुरू होते. तर हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि आपण आता सध्या आहोत पिंपरीमध्ये, पिंपरीमध्ये. तर आपली शिर्डीची जी ट्रिप आहे ती आपण गाडीने वगैरे असं काहीच जात नाही. तर आपली ही पहिली ट्रिप आहे ना, तर आपण ही पायी चाललो आहे शिर्डीला. शिर्डी आपला प्रवास आहे की मनेगाव ते शिर्डी असा प्रवास आहे. तर मग चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गाईज, अशा पद्धतीने आपली दिंडी सुरू झाली आहे, जी आपली पदयात्रा आहे. तुम्ही बघू शकता किती लोक आहेत. पहिल्या वर्षी ना ते दोघं नवरा दिंडीच्या प्रवासातला हा सकाळचा पहिला नाश्ता भेटतो मित्रांनो. हे बघा नाश्त्यासाठी. हे ठिकाण कुठले माहीत नाही, पण थांबा मी सांगते तुम्हाला. आता कोणतं ठिकाण आहे? कोणतं ठिकाण आहे? कोणतं ठिकाण आहे? गुरेवाडीमध्ये आपला पहिला नाश्ता होतो मित्रांनो. मित्रांनो आता आपला नाश्ता करून झालाय. आपल्या दिंडीला परत पुन्हा सुरुवात झाली. आता बघूया दिंडी आता कोणत्या कोणत्या रस्त्याने जाणार आहे. थोडी वेळ झाली बघा आता. मित्रांनो असं भारी वाटते ना दिंडी चालायला. सगळे लोक मजेत मस्त गप्पा बिप्पा करत चालले. सगळं म्हणजे मस्त गाणं लागलेले. तर आपल्यासोबत आहे आपल्या काकू, त्यांचं नाव आहे वर्षा. तर त्या त्यांचं मन करू शकतं तर त्यांना कसं वाटतंय बघूया. माझी खूप दिवसापासूनची शिर्डीला जाण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. आम्ही खूप दिवस असं शिर्डीच्या जवळून जायचं, पण शिर्डीच्या साईबाबांना गेलो नाही. आज खूप वर्षांनी आमची मनाची इच्छा पूर्ण होत आहे आणि आम्ही या पदयात्रेमध्ये सामील झालेलो आहे. तरी पण आम्ही भगूरवरून आलेलो आहे आणि मनेगावच्या यात्रेमध्ये चाललो आहे. कसं वाटतं? पाय वगैरे दुखतात का तुमचे काही? आम्ही आत्ताच चालायला सुरुवात केली. आमचे पाय वगैरे काही दुखत नाही. आमच्या मनामध्ये खूप आनंद आहे. नाश्ता काय केला तुम्ही आता रस्त्याने? आम्हाला इथे रस्त्याने आम्हाला चहा पोहे नाश्ता भेटत आहे.
कसं होतं नाश्ता, कसा होता? छान होता प्रसाद. धन्यवाद ताई. गाईस बघा आपली दिंडी किती मागे आणि किती मोठी आहे. गुरेवाडी पोचून या लोकांनी इतकी फास्ट घेतली ना दिंडी, कारण आपल्याला सकाळपासून तिथं पोचायचंय. तो डायरेक्ट दम लागायला लागलाय. बघा मागं दिंडी किती लांब लांब आहे, लोक बघा किती लांबपर्यंत आहे. पण भारी वाटतंय. तुम्ही माझ्याकडे बघून इमॅजिन करू शकता की कसं वाटतंय. पण आनंद भेटतो मित्रांनो, दिंडीत पाय जाण्याचा हा आनंदच वेगळा आहे. त्याच्यामुळं मित्रांनो हा जो हायवे दिसतोय ना, हा समृद्धी हायवे. हा मुंबई ते नागपूर असा गेलाय, पण अजून त्याचं काही ठिकाणी काम चालू आहे, अजून चालू नाही झाला. जो 2 तासाचा प्रवास असेल ना मुंबई ते नागपूर, हा 1 तासात किंवा पाऊण तासात असा पूर्ण होईल. एवढा मोठा हायवे गाईस, ज्याने आपला वेळ खूप वाचणार आहे. बघा केवढा भारी आहे. हे बघ मित्रांनो, तुम्ही जे ड्रायव्हिंग करत असाल ना, तुम्हाला सगळ्यांना याचा अर्थ माहिती असेल काय, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पूर्ण दाखवते. बघूया किती जणांना याचा अर्थ कळतो जे ड्रायव्हिंग करतात ते. मी तर काही ड्रायव्हिंग करत नाही, त्याच्यामुळे मला काही माहीत नाही याचा अर्थ काय. तर बघा तुम्हाला जमते का. चला आता नक्की मला कमेंट करून सांगा याचा अर्थ काय होतो. मित्रांनो हे बघा, शिर्डी जाताना आत्ताशी आम्हाला एक नदी लागली. मस्त आहे. आणि आम्ही आता समृद्धी हायवेवरनं हा प्रवास केला, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. खरी दिंडी तर यांची असते. मस्त हवा सुटली आहे आणि ऊन तर बिलकुल नाही, पूर्ण आभाळ आलेले. भारी ना, छान वाटते. तर मित्रांनो आज रात्र आपण बहादरपूर इथे घेतली काढणार आहोत. बघा केवढी गर्दी आहे. बघा दिंडीची गर्दी किती आहे. थोडा मोठा लॉन्स आहे, या लॉन्स मध्ये एवढी गर्दी मित्रांनो.
इथे खूप अंधार असल्यामुळे ना हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय आणि नवीन उद्याचा ब्लॉग सकाळी सुरू करूया. तर थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटलं हे पण नक्की सांगा. धन्यवाद. ओम साईराम.